नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर काल म्हणजे 22 ऑगस्ट 2024ला टोटल 16 कंपनींनी बोनस, डिव्हिडंड आणि स्टॉक स्प्लिटवर अपडेट दिली होती आणि त्यातल्या 8 कंपनींना आपण पहिल्या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण उरलेल्या म्हणजे रिमेनिंग 8 कंपन्यांना कवर करणार आहोत. तर सगळ्यात पहिले बोलूया इंडस्ट्रियल अँड प्रुडेन्शियल इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 6,426.30 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 131.54%. लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 614.03% आणि याने 90 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 12 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 6,400 रुपये आणि याचे मार्केट कॅपिटलायझेशन आहे 10,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचे. लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 59.56%. लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 823.12% आणि याने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 28 सप्टेंबर 2024 आणि त्याचसोबत या कंपनीने 2 रुपयाचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 28 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया इम्बी इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 120 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 212.49 करोड रुपये. लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 36.83%. लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे -3.65% आणि याने 30 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया स्टेर्लिंग टूल्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 531 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 53.49%. लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 269.65% आणि याने 2 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 6 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया सीगेल इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 397.45 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 6,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीने 26 ऑगस्ट 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 26 ऑगस्ट 2024ला फायनल डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया पल्सर इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 13.04 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 84.50 करोड रुपये. लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 64.81% आणि या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे म्हणजे 10 शेअरवर 1 बोनस शेअर मिळेल. चला आता बोलूया रही मॅग्नेसिटा इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 631 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 13,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -10.87%. लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 95.45% आणि या कंपनीने 2 रुपये 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 5 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया सिरमा SGS टेक्नॉलॉजी लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 439 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 7,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -8.05%. लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 41.38% आणि या कंपनीने 1 रुपये 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे
10 सप्टेंबर 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.